आणि मित्रांनो, लहानपणापासून असंख्य छोटे मोठे मी बिझनेस करत राहिलो. माझा जन्म कसबा पेठेतला असल्यामुळे कॉर्पोरेशनची शाळा असायची. 12-12:30ला ती सुटल्यानंतर करायचं काय? घरी आल्यानंतर आई शाळेत नोकरीला गेलेली असायची, स्वतःच्या शाळेत गेलेले असायचे, वडील पोलीस कॉन्स्टेबल त्यांच्या ड्युटीला गेलेले असायचे. घरी जे ताट झाकून ठेवलं ते खायचं असतं, ते खाल्लेलं असायचं. आणि मग मित्र घेऊन क्रिकेट खेळणार. आम्ही शनिवारवाड्याच्या जवळ राहायचो आणि मग क्रिकेट खेळायला 5-7 मित्र तर पाहिजे. मग सगळे मित्र जे होते आमचे कसबा पेठेतले, आमची कसबा पेठ लोकमान्य टिळक त्याला तेल्या तांबोळ्यांची वस्ती म्हणायची. सगळे कष्टकऱ्यांची वस्ती. पलीकडे कसबा पेठेच्या पलीकडे सदाशिव शनिवार नारायण आहेत, त्याला सगळी पांढरपेशांची वस्ती म्हणतात. आणि इकडे जे आहे कसबा पेठ, ही सगळे कष्टकरी. तिथे भोई आळी, तांबट आळी, फणी आळी अशा आळ्या. पुढे जर गेलं तर रविवार पेठ, नाना पेठ, भवानी पेठ अशी व्यापारी वस्ती. अशा त्या वस्तीत जन्मल्यामुळे मी आज या इथं तुमच्याशी बोलू शकतो. कारण की वय वर्ष 5 ते 15ला तुमचे मित्र कोण आहेत ते संस्कार फार महत्त्वाचे असतात. मी जो काही बिझनेसमध्ये झालो, पुण्यामध्ये एक दीपक सकाराम कुलकर्णी ब्राह्मणाचा मुलगा चुकून सदाशिव पेठेतनं जन्मता कसबा पेठेत जन्मला, म्हणून मी आज बिझनेसमध्ये आलो. जर चुकून मी शनिवार सदाशिव नारायणमध्ये, जसे सगळे कुलकर्णी तिथेच राहतात, माझे सगळे नातेवाईक तिथे राहत होते, जर राहिलो असतो तर शाळा सुटल्यानंतर शेजारच्या जोशांच्या मुलाच्या बरोबर स्कॉलरशिपच्या परीक्षेला बसलो असतो, अभ्यास केला असता, त्याच्यानंतर मॅट्रिक तर पास झालोच असतो. आणि वडिलांनी पोस्टाचं तिकीट चिकटावं तसं पुण्याच्या कॉस्मॉस बँकेत नाही तर महाराष्ट्र बँकेत कारकून म्हणून मला चिकटून दिलं असतं. पण मी कसबा पेठेत जन्मल्यामुळे माझी शाळा सुटल्यानंतर मला क्रिकेट खेळायचं तर कोणाबरोबर? आमच्याकडे टी व्ही नव्हताच लहानपणी, कोणाकडेच नव्हता. टी व्ही यायचा होता, रेडिओ श्रीमंत मावशीकडे असायचा, बिनाका गीत मला ऐकायला बुधवारी तिच्याकडे जावं लागायचं. या मुलांबरोबर क्रिकेट खेळायचं. तर आमचा एक रतन परदेशी होता, ज्याची चेन्नईची फुटाण्याची गाडी होती. त्याचे वडील नाही, बापच आमची कसब्यातली व्हायचे. त्याचा बाप म्हणत, शाळा शिकून कोणाचं भलं झालं, आधी ती गाडी लाव, मग जातो लोक कुठे खेळायला जायचं. ते दुसरा भरत राठोड होता, त्याचा सुपारीच्या पुड्या भरण्याचा धंदा होता. त्याचे वडील म्हणायचे, आधी ते परातभर भरायची, मग कुठे तुला चेंडू ठोकायला जायचं. त्याचा सगळी कसब्यातली भाषाच अशी. आमचा बबन गोळे होता, त्यावेळेला अजून रिक्षा फुल पॉवरमध्ये नव्हता, रिक्षाही असायचे, टांगे असायच्या. त्याचे वडील म्हणायचे, आधी ते घोड्याचं सगळं करायचं, त्या तबेल्यात जायचं, तबेला साफ करायचा, घोड्याला खरारा करायचा असतो काहीतरी प्रकार, तो खरारा करायचा घोड्याला, आणि मग तुम्ही खेळायला जा. एक आमचा गणेश होता अमृततुल्यमध्ये, ते कब्बैशा धुवून त्याची भांडी घासून सगळं झाल्याशिवाय स्टोव साफ केल्याशिवाय दुपारी 1:30 वाजल्याशिवाय त्याचा मालक त्याला सोडायचा आणि खेळायला. आमचा अरुण कुलकर्णी होता, त्याची पेपरची लाईन, दुधाची लाईन, त्याचा सगळा व्यवसाय सांभाळल्याशिवाय त्याचे खेळायला नाही यायचे. मग हे मित्रमंडळी जर खेळायला येणार असतील तर माझ्या घरी काही बंधन नव्हतं. आम्ही जरी गरीब असलो तर मला कधीच गरीब वाटले नाही. कुठलेही आई वडील आपल्या मुलाला असं कधी म्हणत नाही की बाबा रे तू उन्हातानात काम कर तरच तुला जीव घालतील. आई वडील स्वतः कष्ट करतात आणि मुलाला सांभाळत असतात. आमच्या आई वडिलांनी असं काहीच केलं नाही. आई दिवसभर कष्ट करायची, वडीलही कष्ट करायचे, त्यांची कुठलीही बंधनं नव्हती. मग मी यांना खेळायचं असेल तर काय करायचं, तर मी माझ्या मित्रांना मदतीला लागलो. मग मी आमच्या रतनबरोबर फुटाणे विकायला जा, त्याचे चनेवाने विकायला जा, त्या गणेशबरोबर सुपारीच्या पुड्याभर, अमृततुल्यच्या कब्बशा धू, स्टोव साफ करून दे, भरत राठोड सुपारीच्या पुड्या भरायला जा, घोड्याचा खरारा करायला जा. आमच्या अरुण कुलकर्णी बरोबर तो जे काही दुधाचा असेल त्याचा उद्योग, त्याची डेअरी होते, तिथे जाऊन मदत कर. आणि आपाप या संस्कारातनं मला लहानपणापासून काही ना काही ती गोडी लागायला लागली. चनेमॅनेच्या गाडीवर काम करायचो, चनेमॅनेच्या गाडीचं मला 1-2 रुपये द्यायचा. त्या भरत राठोडचे वडील त्यांचं परातभर सुपारी मी भरून द्यायचो. का भरून द्यायचो? लवकर काम संपलं ते पोरगं माझ्यावर खेळायला येणार माझा मित्र मला, तर त्याचे वडील पण मला कधी 8 आणि 1 रुपया द्यायचे. असं करत करत या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टीतनं मला लिटरली वयाच्या 8व्या-10व्या वर्षी असतील मी 5-1 रुपये सहज मला मिळायला लागले. 3 ते 5 रुपये. 5 रुपये खूप झाले त्यावेळेला, प्रचंड होते. आमच्या वडिलांचाच पगार 50-60 रुपये महिन्याचा होता त्यावेळेला. दिवाळीला वडील आम्हाला 4 भावंडांना 5 रुपयाचे फटाके आणून द्यायचे, ते सगळ्यांना पुरायचे. एके वर्षी माझ्याकडे 22 रुपये गोळा झाले त्या दिवाळीपर्यंत, सगळे या महिन्याचे 5 त्या महिन्याचे 7. मी वडिलांना म्हटलं, दादा यावर्षी माझे 22 रुपये, आता नुसते फटाके नाही, सगळ्यांना कपडे पण आणायचे. त्याला वडिलांच्या डोळ्यात जो काही आनंदाचा चमक आला असेल, मी लहान होतो मला आठवत नाही, पण मेंदूर कोरलं जातं ना, कुठेतरी शाबासकी मिळते. आणि मग आज तेव्हापासनं, लहानपणापासनं या कष्टाची आवड लागली. मग पेपरची लाईन जी अरुण कुलकर्णीची जी होती तिथं नोकरीला लागलो. त्याच्यावर पेपरची लाईन सुरू झाली. लॉटरीचे तिकीट विक, दूध टाकायला जा, तुमच्या रोज गुलाबाच्या नर्सरीमध्ये गुलाबाच्या झाडांना पाणी घालायला जा. त्या संध्याकाळी मग तो जो साठ्यांची नर्सरी होती अलकाडोकेच्या शेजारी, आणि मग ते सदाशिव पेठेत ते विकायला जा. असे छोटे मोठे व्यवसाय करत करत माझं आयुष्य फुलत गेलं. आणि त्याच्यात कित्येक गोष्टी शिकल्या मला, की नीटनेटकं कसं राहायचं. माझ्या चनेमानेच्या गाडीने शिकवलं की तुम्ही नीटनेटकं राहिल्यानंतर कसा बिझनेस मिळतो. तुम्हाला चनेमानेची गोष्ट सांगतो, जे तरुण आहेत तिथे, आज जे माझे बाकी बिझनेसवाले आले त्यांनी कधी माझं भाषण ऐकलं तर रिपीट
वाईट होईल, पण माझे वर्तमानपत्रवाल्यांना मला सांगायचं आहे, मी पण वर्तमानपत्र टाकायचं, पण लहानपणापासून कायम अप टू डेटच राहिलेलं आहे. मी चण्यामण्याची गाडी असायची, तो रत्न परदेशी माझ्या जीवावर सोडून जायचा, अहिल्यादेवी शाळेच्या बाहेर लावायचो. एक आमची गाडी, एक समोर दुसऱ्याची गाडी असायची. कुठल्याही बिझनेसमध्ये एकाने कोळशाची वखार टाकले की दुसरा तिथं टाकतो, एकाने सोन्याचं दुकान टाकलं की दुसरा शेजारी टाकतो, ही कॉम्पिटिशन असतेच. अशा 2 गाड्या असायच्या. आणि चण्यामण्यामध्ये माझे चण्यामण्या त्या समोरच्या चण्यामण्यापेक्षा जास्त विकले जायचे. समोरचा चण्यामण्यावाला होता, त्याची चण्यामण्याची गाडी असायची. चण्यामण्याला गोडतेल शिंपडलेलं असायचं, पाणी शिंपडलेलं असायचं. गोडतेलाचा हात फिरवतात, असं पाणी शिंपडतात, म्हणजे चक 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 करतात. एक गुलाबाचं फूल खवलेलं असतं आणि आलाय चण्यामण्यावर ही आरोळी ठोकायची असते, तोही ठोकायचं, मी ठोकायचो. पण समोरचा चण्यामण्यावाला जो होता तो, त्याचा अवतार होता पायजमा, कळकट्ट मळकट्ट पायजमा असायचा. त्याच्यावरती पांढरा त्याचा मळलेला, आठवड्यातनं एकदा धुतलेला शर्ट, अशा बाह्या इथपर्यंत दुमडलेला, इथं असा तो घामाचा सगळा धार आलेला, डोक्यात तिरकी टोपी, त्यालाही घामाची किनार, दाढीचे वाढलेले खुंट, कानात अर्धवट भिजवलेली बेडी, असा तो चण्यामण्यावाला. आणि समोरचा चण्यामण्यावाला दीपक सकाराम कुलकर्णी नावाचा मुलगा, खाकी हाफ पॅन्ट, रफू नक्की असेल, पण आईच्या मायेने केलेला रफू कोणाला कळायचा नाही. रात्री झोपताना उशाखाली आम्ही ती चड्डी घेऊन झोपायचो, त्याची इस्त्री व्हायची. वरती पांढरा शुभ्र हाफ बुशर्ट, जो तुम्हालाही मजा मिळणार पण नाही. आता आम्हाला लहानपणी आम्ही तांब्यामध्ये कोळशे टाकून त्याला इस्त्री करायचो, आणि तो इस्त्री केलेला तो शर्ट. आजही डोक्याला मी तेल लावल्याशिवाय बाहेर पडत नाही. लहानपणापासून माझी मुलंही डोक्याला तेल लावत नाही. बारीक कटिंग, डोक्याला तेल आणि छान भांग पडल्याशिवाय आई घराच्या बाहेर जाऊन द्यायची नाही. त्यामुळे छानपैकी तेल लावून भांग पडलेलं डोकं, पायामध्ये सुंदर रबरी चप्पल, एक स्वच्छ चण्यामण्यावाला आणि एक कळकट मळकट चण्यावाला, सगळे चण्यामणे माझे विकले जायचे. लहानपणी त्या न कळणाऱ्या वयात इम्प्रेशन पडलं की तुम्हाला व्यवस्थित राहायलाच पाहिजे. आणि म्हणून तेव्हापासून जे राहिलं की एक नूर आदमी 10 नूर कपडा, तुम्ही छान नीटनेटकं राहिलंच पाहिजे, दिसलंच पाहिजे.